बाबाजी काळे. हां काय? माननीय अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये बोलण्यास मी उभा आहे. प्रथमतः आपणाला धन्यवाद देतो. ठरवलेल्या राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी करावयाची कार्यवाही आणि उपाययोजना यामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे. परंतु गेले 7 महिने झाले अजूनही शेतकऱ्यांना कनेक्शन त्या ठिकाणी कोटेशन भरून सुद्धा मिळत नाही. तसेच काही शेतकऱ्यांना सौर लाईट उभी करण्यासाठी स्वतःची जागा त्या ठिकाणी नाही. अशा शेतकऱ्यांना पोलच्या लाईनद्वारे लाईट द्यावी लागेल. तसेच सद्यस्थितीमध्ये दिवसा लाईट मिळणं अपेक्षित आहे. बिबट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यानं घबराटीचे वातावरण आमच्या भागात सगळीकडेच आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, नदीजोड प्रकल्प आणि रखडलेल्या सिंचन योजनांच्या माध्यमातून कृषी सिंचन वाढवण्यावर भर देण्यात आला असल्याचं आपल्या या प्रस्तावामध्ये नमूद केलेलं आहे. परंतु आमच्या तालुक्यामध्ये बरीचशी जलयुक्तची कामे होऊन सुद्धा त्याचा फायदा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्या ठिकाणी झाला नाही. पूर्व भागामध्ये सिंचनाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असताना कलमोडी सिंचन योजनेला गती मिळणं गरजेचं आहे आणि पूर्व भागातील सर्व गावं त्यामध्ये समावेश करावीत अशी मागणी या तालुक्याच्या वतीनं यापूर्वी सुद्धा अनेक वेळा मी केलेली आहे. जळुके बुद्रुक गावाला डिंबे कॅनॉलमधून उपसा सिंचन योजनेसाठी मंजुरी मिळून त्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निधी मिळावा. पूर्व भागाला भीमा नदीवरून आणि डाव्या चासकामांच्या कॅनॉलवरून उपसा सिंचन योजना व्हावी. आमच्या तालुक्यामध्ये चासकमान, बामासखेड आणि कलमोदी धरणाच्या उभारणीसाठी अनेकांनी आपल्या जागा दिल्या, योगदान दिले. त्यांचं पुनर्वसन तर अद्यापपर्यंत बाकीच आहे. परंतु त्यांना मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये या ठिकाणी खाली आवर्तनं सुरू झाल्याच्या नंतर पाणी शिल्लक राहत नाही. त्यांच्यासाठी पाणी मिळावं म्हणून नदीच्या पात्रामध्ये पूलकम बंधारे बॅरेजेस व्हावे. त्याप्रमाणे माननीय मंत्री महोदयांकडे सातत्यानं पाठपुरावा चालू असताना मागच्या अधिवेशनामध्ये जलसंपदा मंत्री आदरणीय विखे साहेबांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की यासाठी निधी देण्याचं काम आपण करू. तसेच पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून कॅनॉल लाईनिंग असेल, नदीवरील बंधारे दुरुस्ती असेल, नवीन बंधाऱ्यासाठी अधिकचा निधी मिळणे अपेक्षित असेल. काही बंधाऱ्यांना आपण मंजुरी दिल्याबद्दल जलसंपदा विभागाचे मंत्री महोदयांना आणि विभागाला धन्यवाद देतो. कॅनॉल लाईनिंग चासकामांच्या डाव्या कालव्याला 00 ते 72 लाईनिंगचे काम गेले 2006 साली निविदा होऊन जवळजवळ 85 कोटी रुपयाचं काम त्यावेळेस मंजूर झालं. परंतु अद्यापपर्यंत कॉन्ट्रॅक्टरनं काही काम केलं, काही काम बाकी आहे. परंतु पुढील काम होण्याच्या अगोदरच पहिलं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं ते संपूर्ण काम गायब झालेलं आहे. संबंधित एजन्सीकडून काम काढून घेऊन नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर लाईनिंगचं काम जर झालं तर पाण्याची गळती 15-20% त्या ठिकाणी होत आहे. शेजारील गावातील शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. जलसंधारण विभाग आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सुद्धा अधिकचा निधी त्या ठिकाणी मिळावा. शेतकरी समृद्ध व्हायचा असेल तर पॉली हाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. पॉली हाऊसच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकची सबसिडी वाढवावी व कमी अत्यल्प दरामध्ये त्यांना व्याज आकारावे अशी मागणी या ठिकाणी करतो. कारण खेड तालुक्यामध्ये पॉली हाऊसचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी मातोश्री पानंद रस्ते योजना शासनाने या ठिकाणी सुरू केलेली आहे. अधिकची सुटसुटीत होणं गरजेचं आहे. त्यासाठी
पानंद रस्त्यासाठी शिवरस्त्याची मोजणी असेल, इतर ताब्याच्या संदर्भातलं अतिक्रमण काढणे असेल, महसूल विभागानं सहकार्य करणे अपेक्षित आहे. अतिक्रमणकर्त्यांवर तातडीनं जर कारवाई झाली, ठोस निर्णय घेतले तर संबंधित रस्ते शेतकऱ्यांसाठी निश्चित खुले होतील. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करत असताना कमी अत्यल्प दरावर मानधनावर त्या ठिकाणी या कंत्राटी लोक इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. पॅनल तांत्रिक अधिकारी संघटना म्हणून ही संघटना मनरेगा विभागाने सेतू संस्था अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या राज्य निधी असोसिएशन सेवा शुल्क 0% असताना त्यात समायोजन न देता परस्पर S2 इन्फोटेक कंपनीकडे प्रति कर्मचारी सेवा शुल्क 17% आकारून वर्ग केलेले आहे. ती रक्कम कर्मचाऱ्यांना न देता प्रति कर्मचारी मागे कंपनीला 11,000 रुपये कंपनीला सेवा शुल्क दिले जात आहे. तसेच अन्य वैधानिक भत्ते ESIC आकस्मिक मृत्यू विमा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले नाही. कंपनीकडून पिळवणूक केल्या जात असल्याने 23 ऑक्टोबर 2023च्या उद्योग ऊर्जा कामगार शासन परिपत्रकानुसार कंपन्यांचे कंत्राट रद्द केलेले आहे. त्यामुळे S2 कंपनी वगळून सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये समायोजन देण्यात यावे व PTO यांचे मंजूर असलेले प्रलंबित 3,000 प्रतिमाह प्रवास भत्ता तात्काळ देण्यात यावा अशी त्या संघटनेची मागणी आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे सर्व करत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असे आपल्या प्रस्तावात म्हटलेले आहे. नवीन औद्योगिक धोरणातून लघु मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रात लाईटचा, रस्त्याचा व कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आमच्या तालुक्यामध्ये MIDC मध्ये आणि परिसरात निर्माण झालेला आहे. एका बाजूला म्हटलं आहे की समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना भूगोल व अर्थकारण बदलणार आहे. मग आमच्या जिल्ह्यातील पुणा नाशिक रस्ता असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर हे रस्ते का होत नाही आहेत? टेंडर प्रक्रिया चालू आहेत, परंतु थोड्याशा संपादनामुळे हे रस्ते थांबलेले आहेत. ते वेगाने का होत नाही आहेत? खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, नोकरदार, उद्योजकांना मानसिक त्रास होत आहे. शेवटी ट्रॅफिकला व ॲक्सिडेंटला वैतागून उद्या कृती समिती चाकणच्या माध्यमातून मोठं आंदोलन खेड तालुक्यामध्ये होणार आहे. शासनाला माझी विनंती आहे की आमच्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, उद्योजकांच्या, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. त्यांच्या भावना विचारात घेऊन लवकरात लवकर दोन्ही रस्त्यांची कामे सुरू व्हावीत. आणि शेवटचा विषय अध्यक्ष महोदय की महिला सक्षम